श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या आणि दुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल खरंच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकायचा होता, काल आणि परवा, पण नाही शक्य झालं काही कारणामुळे। आणि तसं तर मी 8 दिवसाचा गॅप घ्यायचा ठरवलेलं, पण मला व्हॉट्सअपला इतके सारे कमेंट आले की ताई तुमचा व्हिडिओ नाही आला तर नाही आम्हाला करमत, काय झालं आहे नक्की, का व्हिडिओ आला नाही। म्हणजे एका दिवसाच्या गॅपने जर माझ्यावर तुम्ही एवढे प्रेम करता, त्यांना इतका फरक पडू शकतो, तर 8 दिवस जर मी नाही आले तर काय होईल हे मला जाणवलं। आणि म्हटलं नाही, आपलं काम पहिल्यांदा आणि मग बाकी जे काही असेल ते। त्यामुळे आज व्हिडिओला बसले आणि तुम्ही मला नेहमीच असं उत्स्फूर्त करता आणि खरं सांगते की माझ्यावर भरभरून तुम्ही लोक प्रेम करता आणि त्यामुळेच आज मी इथं आहे। आणि तुमच्या प्रेमासाठी मी शतशः तुमचे आभारी आहे आणि तुमचं असंच भरभरून माझ्यावर प्रेम राहू दे ही नम्र विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे दुर्गाष्टमी। दुर्गाष्टमीला नवरात्राचा प्राण मानले जाते। दुर्गाष्टमी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची तिथी असते। ज्यांना 9 दिवस काहीच जमले नाही, की उपवास जमले नाहीत, सेवा जमली नाही, काहीच जमले नाही, त्यांनी अष्टमी तिथीला आपले 9 दिवसाचे सगळे फक्त अष्टमी तिथीला पूर्ण करू शकता। ते कसे आणि काय करायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। आता माझा व्हिडिओ बघेपर्यंत पूजा तर सगळ्यांचीच झालेली असेल, मात्र आजच्या दिवशी ओटी भरायची असते। भले तुम्ही घरातल्या घटासमोर भरा किंवा देवीला जाऊन भरा, दोन्हीकडे भरा तरीही चालेल। ओटी कशी भरावी याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे। अष्टमीला सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ओटी भरणे। त्यानंतर ज्यांनी आत्तापर्यंत कुमकुम अर्चन केलेले नाही त्या सर्वांनी, देव हलवण्याची गरज नाही, पूजा झाली असेल तरी जागेवरच तुम्ही कुमकुम अर्चन 11, 21, 51, 108 वेळा करू शकता। श्री सूक्त म्हणत करू शकता, महालक्ष्मी अष्टकम म्हणत करू शकता, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै नमो नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हे म्हणत तुम्ही कुमकुम अर्चन आजच्या दिवशी करू शकता। या सेवेला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे। 9 दिवस ताई काहीच जमलं नाही, आज अष्टमी आहे, आज तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण ग्रंथ पान नंबर 1 ते पान नंबर शेवटपर्यंत संपूर्ण ग्रंथाचे पठण करणे म्हणजे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करणे होय। तर तुम्ही आज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ जोरात आवाजात, म्हणजे आपल्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात आपल्याला करायचा आहे। ज्यांना वाचता येत नाही काही कारणानं त्यांनी ऐकले तरीही चालेल। अष्टमी तिथी आहे, अत्यंत महत्त्वाची तिथी आहे। आजच्या दिवशी ओटी भरतो आपण, त्याच पद्धतीने कुमकुमार्चन करतो, दुर्गा सप्तशतीचे पठण करतो। आता हे नाही जमत ताई आम्हाला, दुर्गा सप्तशती नाही जमत, सिद्धकुंजिका स्तोत्र अहो सगळ्यात सोपी आणि संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे फळ मिळेल अशी सेवा सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा। 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, मात्र 2 मिनिटात सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून होते। त्यामुळे तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही करू शकता। सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करून झाले की 11 माळी आजच्या दिवशी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै या नवारणव मंत्राचा, किंवा तुम्हाला नसेल जमत तर ओम श्री कुलदेवताभ्यो नमो नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। 11 माळी जप करायचा आहे। आता एक विशेष सेवा सांगते आजच्या दिवशीची, उपाय म्हणू शकता, सेवा म्हणू शकता। 108 लवंगा घ्यायच्या आहेत। ही इतकी सुंदर सेवा आहे, म्हणजे उच्च कोटीची नवरात्रीतील ही सेवा आहे। 108 लवंगा घ्यायच्या आहेत आणि या पूर्ण फुलासहित, पिवळे फूल पुढचे त्याला व्यवस्थित हवे, मागचे टोक व्यवस्थित हवे, अशा 108 लवंगा एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आपली कुलदेवी किंवा आपली माता लक्ष्मी, सरळ जी लक्ष्मीची मूर्ती असते त्याच्यावर आपल्याला जिथे आहे तिथं देव काढायची गरज नाही।
108 लवंगांचे 1 लवंग घ्यायची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम श्री कुलदेवताभ्यो नमो नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमो नमः म्हटल्यानंतर ती 1 लवंग व्हायची। असे करत 108 लवंगा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। आता सेवा करतोच आपण, पण प्रश्न हा पडेल तुम्हाला की या लवंगांचे काय करायचे। तर ह्या ज्या लवंगा आहेत सगळ्या, त्यानंतर तुम्ही ह्याची पूड करून ठेवू शकता आणि रोजच्या चहामध्ये घालू शकता। तिखट पदार्थात शक्यतो घालू नका आणि घातली तरी नॉनव्हेजमध्ये बिलकुल घालू नका, कारण ही सेवेची आहे। म्हणून 1-1 लवंग रोज प्रत्येकाने चघळून खाल्ली तरीही चालेल, अन्यथा त्याची पावडर करायची आणि चिमूटभर पावडर रोज चहामध्ये घालायची। महिनाभरात ती संपून जाईल, प्रसाद पण सगळ्यांच्या पोटात जाईल आणि लवंग चघळल्यानंतर काही जण टाकून देतात, प्रसाद टाकल्यासारखं पण होणार नाही। तर अशा पद्धतीने 108 लवंगांचं आज जेव्हा व्हिडिओ बघाल, अगदी आज नाही बघितलात, उद्या बघितलात, उद्या केलेत तरीही चालेल, कारण उद्या नवमी आहे। सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 तिथींना अत्यंत जास्त नवरात्रीमध्ये महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला ही पण सेवा करायची आहे। आता आज 2 विशेष असे नैवेद्य जर आपण दाखवले नाही तर आपले नवरात्र अपूर्ण मानले जाते। कोणते आहेत ते 2 नैवेद्य? तर सगळ्यात पहिले म्हणजे तांबूल। तांबूल म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना कळत नाही। काही जण विड्याचं पान म्हणजे आपला जो विडा असतो तो दाखवतात, तर तसं नाही। विड्यामध्ये जे काही साहित्य लागतं त्यातला फक्त चुना सोडायचा, बाकी तुम्ही त्यात एक्स्ट्रा घालू शकता आणि हे सगळे मिक्सरला बारीक करायचे। पान आणि हे सगळे साहित्य 2 पानं घ्या, 5 घ्या, 10 घ्या, कितीही घ्या आणि ह्याचा नैवेद्य आज देवीला दाखवला जातो। आता तुम्हाला समजत नसेल की तांबूल कसे बनवायचे, पानपट्टीवाले दादा असतात त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा की देवीसाठी तांबूल बनवून द्या, त्यामध्ये चुना आणि तंबाखू यासारखे पदार्थ घालू नका आणि नाहीच घालत, पण तरी पण तुम्ही सांगा। आपल्याला एक म्हणतो ना आपण एक समाधान म्हणून त्यांना सांगा की तंबाखू आणि चुना ह्याचा वापर न करता आम्हाला देवीला दाखवायचे आहे असे तांबूल बनवून द्या। मग ते अगदी त्याच्यात मसाला वगैरे घालतात, गुलकंद घालतात, खोबरं घालतात, खारीक घालतात, अनेक पदार्थ घालतात तांबूलमध्ये आणि हा तांबूल बनतो। हा तांबूल आजच्या दिवशी तुम्ही दिवसभरात किंवा संध्याकाळी कधीही नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तो तुम्ही नैवेद्य म्हणून खाऊ पण शकता किंवा तुमचा उपवास मोडतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर म्हणजे दसऱ्या दिवशी जेवण झाले की तुम्ही हा तांबूल सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता। देवीसाठी आजचा दुसरा नैवेद्य आहे ते म्हणजे खीर। शेवयांची दाखवा, तांदळाची दाखवा, मखाण्याची दाखवा। आता मखाण्याची का दाखवतात? कारण मखाना हा लक्ष्मी मातेला खूप जास्त प्रिय आहे, पण पूर्वीच्या काळी मखाना हा आपल्या लोकांना माहीतच नव्हता, तेव्हा आपण शेवयाची खीर करत असत। पण आत्ता मखाना सगळीकडे उपलब्ध आहे। मखाने आणायचे, ते थोड्याशा ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम सोबत भाजायचे, तुपावर अर्धा चमचा तूप घालायचं, त्यामध्ये हे मखाने चांगले भाजायचे आणि मिक्सरला फक्त एकदा असं बटन फिरवून ते ओबडधोबड करून घ्यायचे। पूड करायची नाही आणि त्यानंतर अर्धा लिटर दुधामध्ये हे मिश्रण घालायचे, वेलची पावडर घालायची, केशर असेल तर केशर, साखर, हे सगळं छान पद्धतीने उकळून घ्यायचे आणि ही जी खीर तयार होईल त्याला मखाण्याची खीर असे म्हटले जाते। अशा पद्धतीने मखाण्याची खीरसुद्धा आजच्या दिवशी देवीला तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता। म्हणजे तांबूल आणि मखाण्याची खीर हे दोन्हीही नैवेद्य आजच्या दिवशी मातेला दाखवायचे आहेत। खरं तर हा व्हिडिओ मी काल घेऊन यायला पाहिजे होतं, पण नाही जमलं मला। आज जितके जण बघाल, अगदी 2-3 हजार जणांनी जरी बघितला आणि त्यातल्या 50-100 जणांनी जरी हे सगळे उपाय केले तरी नवरात्र मार्गी लागलं असं म्हणेन। नवरात्रीच्या पूजेची आता सांगता करायची वेळ आली तर त्याचा व्हिडिओ मी संध्याकाळी घेऊन येईन की कशी करायची किंवा शस्त्रांची पूजा कशी करायची, या सगळ्यावरचा व्हिडिओ आजच्या आणि उद्याच्या दिवसात घेऊन येईन। आजच्या दिवसासाठी इतकंच होतं। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। त्याआधी मातेचरणी प्रार्थना करते की सगळ्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट
ज्यांना जे हवे त्यांना ते मिळू दे, प्रत्येकाची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होऊ दे. ज्यांना बाळ नाही त्यांच्या ओटीमध्ये दुर्गा मातेने पुढच्या वर्षीपर्यंत बाळ देऊ दे. ज्याची जी इच्छा आहे ना ती प्रत्येकाला प्रत्येकाची पूर्ण होऊ दे, हीच दुर्गेचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.